तर मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट आहे अशी टीका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या असा दावा जरांगे करतात, मात्र यातल्या 99.99% लोकांनी आधीच प्रमाणपत्र घेतलंय असंही ते म्हणतात। राज्य मागासवर्ग आयोगाने 9 दिवसात सर्वेक्षण केल्यास ते त्रुटीयुक्त असेल असंही तायवाडे म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करताच मराठा आरक्षणाचं वादळ राज्य सरकारवर घोंगावत आहे। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, एक दबाव तंत्र म्हणायचं की काय म्हणायचं मनोज जरांगे? राज्य सरकार वेगवेगळ्या पर्यायाने मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार करत आहे, तसं कामही करताना दिसत आहे। मध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल असेल का इतर सगळ्या गोष्टी। जरांगेच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, सध्या तर असं आहे की जरांगे पाटील त्यांची जी मागणी आहे ती सरकारकडनं पूर्ण करून घेण्याकरता आजपासून मुंबईकडे रवाना झाले आहे। आंदोलनाचे पुढचं पाऊल आहे। त्यांच्या आंदोलनाला मी शुभेच्छाच देतो, परंतु हे आंदोलन करत असताना सरकार वारंवार सांगत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत। ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याकरता सुद्धा कटिबद्ध आहोत। आणि सरकार सकारात्मक असताना संवाद साधून मार्ग काढायचा असतो, तो या ठिकाणी होत नाही आहे असं मला वाटतं। दुसरं असं आहे की परवासुद्धा मी आपल्या माध्यमातून ऐकलं की ते म्हणतात 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्या आणि या 2 दिवसाच्या आत या 54 लाख लोकांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मी मध्यंतरी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेतली होती, मुख्यमंत्र्याची भेट घेतली, उपमुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि त्यांनासुद्धा मी सांगितलं होतं की आपल्यातर्फे जे काय अधिकृत आकडे पुढे येत आहेत, हा 54 लाखाचा आकडा येतो आहे, या 54 लाखामध्ये अनेक नोंदी या रिपिटेशनच्या आहे, म्हणून त्याची एकतर स्क्रुटिनी करून किती लोकांच्या खऱ्या नोंदी सापडल्यात ते, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्यांनी प्रमाणपत्र घेतलेले आहे असे लोक किती। मी दावा केलेला आहे की एकूण ज्या काही नोंदी सापडतील स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यातल्या 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। फार उदाहरणार्थ मी माझं स्वतःचं सांगतो, माझं स्वतःचे माझ्या वडिलाचं किंवा याचं नाव त्याच्यामध्ये आहे, आमच्याकडे पूर्ण कुटुंबाकडे प्रमाणपत्र आहे। आपल्या विदर्भामध्ये तर 100% लोकांकडे प्रमाणपत्र। ज्या प्रकारे मनोज जरांगे दावा करतात आणि परत ते मुंबईकडे आता त्यांनी कूच सुरू केलेली आहे, काय म्हणायचं याला? म्हणजे कुठंतरी बालहट्ट म्हणायचं म्हणावंच लागेल अशा प्रकारे की सरकार वारंवार सांगते आहे। आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत होतो की आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त महसुली कागदपत्र आणि शैक्षणिक कागदपत्र पाहून या 2 दस्तऐवजामध्ये जर कुणबी जातीची नोंद असेल तर त्याला कुणब्याचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत होतं। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी ते कार्यक्षेत्र वाढवून 13 प्रकारच्या कागदपत्राचं केलं। आता शिंदे समितीने 13 प्रकारचे कागदपत्र शोधायला लावले, परंतु आधीचे जे हे 2 महसुली आणि शैक्षणिक कागदपत्र होते ते सोडून उर्वरित जे 11 कागदपत्र आहेत किंवा दस्तऐवज आहे त्यांना ग्राह्य धरायचं की नाही याचा अजून अध्यादेश निघाला नाही, शासन निर्णय निघाला नाही आणि कुठल्याही प्रकारचं राजपत्र निघालं नाही। मग या तिन्ही गोष्टी झालेल्या नसल्यामुळे जे प्रशासकीय अधिकारी आहे, मग तो तहसीलदार असो, SDO असो की कलेक्टर असो, त्या संबंधित व्यक्तीला कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही। ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, आंदोलनकर्त्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे। आणि मनोज जरांगे तर म्हणतात की ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्यांना तुरंत लगेच तत्काळ प्रमाणपत्र द्या। मी आता तुम्हाला तेच म्हटलं ना की 54 लाख हा आकडा खरा नाही आहे। तत्काळ देणे शक्य आहे का? नाही, ज्या कुठल्या नवीन नोंदी सापडल्या असतील, नवीन शब्द वापरतो मी, ज्या कुठल्या नवीन नोंदी सापडल्या असतील त्या महसुली दस्तऐवजावर किंवा शैक्षणिक दस्तऐवजावर असेल तर तहसीलदार SDO आजच प्रमाणपत्र देऊ शकते। पण उर्वरित जे 11 नवीन कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावं असं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने सांगितलेलं आणि त्या 11 प्रकारच्या दस्तऐवजावर नोंद शोधण्यात आलेली आहे। ते कागदपत्र ऑथेंटिकच नाही ना आजच्या घडीला, जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही किंवा राजपत्र निघत नाही। आता राजपत्र काढण्याची प्रक्रिया सरकारची सुरू आहे। 16 तारखेपर्यंत त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे, अनेक लोकांनी त्याच्यावरती आक्षेप टाकलेले आहे की हे 11 कागदपत्र ग्राह्य धरायचे किंवा
नाही. ग्राह्य धराचे अशा प्रकारचं राजपत्र शासन निर्णय ज्या दिवशी निघेल त्यानंतर प्रशासकीय अधिकारी त्या संबंधित व्यक्तीला त्या जातीचं प्रमाणपत्र देऊ शकेल, तोपर्यंत देऊ शकत नाही. तांत्रिक बाब आंदोलनकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा जो अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी जी प्रश्नावली तयार केली, 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष याच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे आणि 31 जानेवारीला ते सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे. 9 दिवसाचा वेळ आहे. शक्य आहे का 9 दिवसात? आमच्या माते जर तुम्ही विचारलं तर 9 दिवसामध्ये हे सर्वेक्षण होऊ शकत नाही. थातूरमातूर सर्वेक्षण होईल आणि त्याच्यातनं कुठला तरी अहवाल तयार होईल. एवढ्या 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची जी काही 15-16% लोकसंख्या असेल त्याच्यातनं रँडम सॅम्पलिंग किती घेणार आणि किती लोकांचा सर्वे करून त्यांचं मागासलेपण तपासणार, हा आकडा ज्या दिवशी पुढे येईल त्या दिवशी अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट होतील, हे होतील. कारण संशोधन करत असताना एक क्वांटम ठरलेला असतो, तेवढ्या क्वांटमचा अभ्यास व्हायला पाहिजे. वारंवार आम्ही सांगतो की अटरॅन्डम व्हायला नको. कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या 6 जातीचा समावेश केलेला नको. फक्त ज्यांच्या कागदपत्रावर मराठा जात म्हणून लिहिलेली आहे तेवढ्याच लोकांचा सर्वे करून ते मागासले आहेत किंवा नाही हे राज्य मागासवर्गीय आयोगाने सिद्ध करायला पाहिजे. तर बघू शकतो की अनेक पेच अजूनही या संपूर्ण मराठा आरक्षणाला घेऊन आहे आणि मनोज जरांगे ज्या प्रकारे दावा करतात त्यामध्ये देखील अनेक काही तांत्रिक बाबी आहे. मनोज जरांगे 54 लाख जे कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करतात, त्यावर देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाने प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यापैकी 99.5% लोकांनी हे आधीच ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं असं देखील राष्ट्रीय ओबीसी संघ म्हणणं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.